सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी 24 जानेवारी रोजी विक्रमी तब्बल 836 ट्रक कांद्यांची आवक झाली आहे। यंदाच्या हंगामातील नवा कांदा सध्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सातत्याने वाढत चालली आहे। शनिवारी तब्बल 850 ट्रक कांद्याची आवक झाली होती। त्यामुळे कांदा उतरवण्यास वेळ लागल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याचं वजन करण्यासही विलंब झाला। त्यामुळे लिलाव प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती। परिणामी शेतकरी हतबल झाले होते। अशा परिस्थितीत कांद्याचे दरही घसरले। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2200 रुपये तर सर्वसाधारण कांद्याला किमान 900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांद्याच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल 2 ते 2.5 हजारानं घसरण झाली आहे। त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। शनिवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 836 ट्रकमधून सुमारे 83,633 क्विंटल कांद्याची आवक झाली होती। त्यामधून तब्बल 7,52,69,000 रुपयांची उलाढाल कांदा बाजारात झाली। रविवारी शासकीय सुट्टी आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यानं शनिवारी कांद्याची मोठी आवक झाली होती। त्यामुळे कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा बाजार समितीच्या बाहेरही लागल्या होत्या। आलेला कांदा उतरवण्यास आणि त्यांचं वजन करण्यास वेळ लागल्यानं लिलाव प्रक्रिया उशिरा सुरू झाली, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली।